देवदर्शन किचनमध्ये नाश्ता रेसिपीच्या 7 रेसिपी पाहूया. त्यातला प्रकार पहिला, एक अशी जी भाजीची वाटी असते ना, ती वाटी घेतलेली आहे या ठिकाणी आणि त्या वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 वाटी पाणी टाकते. 1 वाटी आधी टाकलेली आहे आणि ही दुसरी वाटी पाणी. 2 वाट्या पाणी टाकलं. आता घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचा चम्मच आणि त्या चमच्याने अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, म्हणजेच लिंबू सत्व सुद्धा म्हटलं जातं याला. त्यानंतर साखर घ्यायची आहे. त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने, तुम्ही चम्मचची साईजही पाहू शकता, त्या चम्मचने 4 चम्मच साखर टाकायची आहे. 3 चम्मच साखर टाकली आणि हा चौथा चम्मच. खूप असा गच्च सुद्धा भरायचा नाही, तर अशा प्रकारे भरून साखर टाकली. त्यानंतर तेल घ्यायचं आहे आणि त्याच पोहे खाण्याच्या चम्मचने 4 चम्मच आपण साखर घातली, म्हणून 4 चम्मचच आपल्याला तेल घालायचं आहे. या प्रकारे 3 चम्मच टाकलं आणि हा चौथा चम्मच. 4 चम्मच तेल घालून झालं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 सपाट चम्मच इतपत मीठ टाकायचं. आता झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला साधारण 1 मिनिटापर्यंत फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हा रंग बदललेला आहे पाणी आणि तेलामुळे. तुम्ही पाहू शकतात असे फिरून घेतल्यामुळे ढोकळा मस्त सॉफ्ट होतो. आता ढोकळ्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळद अगदी कमीच टाका, नाहीतर तुम्ही फ्रूट खाण्याच्या रंगाचाही वापर करू शकता. त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच वाटीने बेसन पीठ घ्यायचं आहे. पण बेसन पीठ घेताना असं घट्ट दाबून घ्यायचं आहे. दाबून घेतलेलं बेसन पीठ चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणून चाळणीमध्ये बेसन पीठ टाकलं आणि चाळून घ्यायचं आहे. बेसन पिठामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात, ते आपल्याला पूर्ण ह्या काढायच्या आहे, म्हणजे चाळल्यानंतरच ते बेसन अगदी स्मूथ असं होते. 1 वाटी बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरी वाटी सुद्धा बेसन पीठ घ्यायचं आहे. दुसरी वाटी सुद्धा अशा प्रकारे दाबूनच घ्यायची आहे घट्ट, म्हणजे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट होतं. हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना खूप असं बारीकच घ्यायचं आहे आपल्याला, असं जाडसर वगैरे घेऊ नका. रेडीमेड बेसन पीठ घेतलं तर अतिच उत्तम. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. हा जो खमंग ढोकळा आहे ना अगदी झटपट होतो, जास्त भांड्यांचा राडाही होत नाही आणि काही नाही, बनवायला सुद्धा अतिशय सोपं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटापर्यंत फिरून घेतलेलं आहे. ते पाहू शकतात एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. हाताने फेटत बसायची काही गरज नाही, अर्ध्या मिनिटातच आपलं हे काम होत असते. तर आता खमंग ढोकळ्याच्या या पिठाची तुम्ही थिकनेसही पाहू शकता. इतपत हे पातळसर असायला हवं, जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. असं हे झाल्यानंतर ताट घेतलेलं आहे. ज्या ताटामध्ये आपल्याला खमंग ढोकळा करायचा आहे ते ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे. हाताने लावून घ्या किंवा ब्रशनेही तुम्ही लावून शकता हे तेल. ताटाला तेल लावण्याच्या आधीच गॅसवरती स्टीमर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत आहे. मध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती असं हे ताट ठेवायचं आहे तेल लावलेलं. आता या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इनो घालते, म्हणून लेमन फ्लेवरचं 1 इनोचं सॅचेट घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे 1 सॅचेट. मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वेगळ्या भांड्यातही मिश्रण काढायची गरज नाही किंवा हातानेही फेटायची काही गरज नाही. चमच्याने मिक्स करून घेते. आधीचा रंगही तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा आणि आत्ता सुद्धा पाहू शकतात बेसनाचा. पीठ छान असं फुलून आलेलं आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये जे ताट ठेवून घेतलेलं आहे ना स्टँडवरती, त्यावरती हे पीठ टाकायचं आहे मिश्रण. मिक्सरच्या भांड्याला काही मिश्रण हे चिटकते, तर असं थोडंसं हाताने काढून घेऊ किंवा चमच्यानेही काढून घेऊ शकता. लगेचच त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. मोठ्या फ्लेमवरती साधारण 15 ते 16 मिनिटासाठी असंच हे राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला आता ढोकळा दाखवते. साधारण 16 मिनिटं झालेले आहे. सुरी किंवा चम्मच अशा प्रकारे टोचून पाहायचं, अगदी क्लीन निघालेला आहे. चमच्याला थोडा सुद्धा हा ढोकळा चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात, मी जवळूनही दाखवते. मस्त अशी जाडी दिसत आहे ढोकळ्याला. आता ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅन हा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 चम्मच इतपत तेल टाकलं. अर्धा चमचा
मोहरी घालायची आहे. मोहरी अशी थोडी तडतडली का चवीनुसार मिरची घालायची आहे. तर या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. आपल्या चवीनुसार टाकू शकता तुम्ही मिरच्या. आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, त्यासोबतच अगदी चिमूटभर हिंग टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोड्या वेळासाठी मी बंद केला, कारण तेल छान असे तापलेलं होतं. आणि गॅस चालू असेल तर अगदी कमीच ठेवायचा आहे. फोडणी छान अशी ही झालेली आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि अशी ही फोडणी या खमंग ढोकळ्यावरती टाकायची आहे. तर या फोडणीमध्ये मी पाणी टाकलेलं नाही. जर का आपण पाणी टाकलं तर बराच वेळा अनुभव घेतला असेल, कढीपत्त्याचा रंग हा असा हिरवा दिसत नाही, रंग बदलतो. त्यासोबतच मिरची घालतो त्यामध्ये, तर मिरचीमुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर होतो आणि ते पाणी जर का आपण खमंग ढोकळ्यावरती घातलं तर खमंग ढोकळ्याचा रंगही थोडासा बदलतो. आपल्याला अगदी हॉटेलप्रमाणेच हा दिसायलाही आणि चवीलाही खमंग ढोकळा करायचा आहे, म्हणून हॉटेलमध्ये अशा प्रकारे पाणी हे फोडणीचं टाकत नसतात. तर कसं टाकलं जाते ते मी तुम्हाला सांगते. अशी फोडणी ही पसरून घेतलेली आहे. त्यानंतर एक बाउल घेतलं आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा कितपत आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आहे आणि विरघळून घ्यायची आहे. पिठी साखर असेल तीही तुम्ही घालू शकता, नसेल तर अशी घातली तर काही जास्त वेळ लागत नाही, लगेचच ती विरघळते. तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये सुद्धा ही साखर मिक्स करून ते गार होऊ देऊ शकता किंवा घरातील नॉर्मल पाण्यामध्ये साखरही विरघळून घेऊ शकता. कारण आपल्याला हे गार पाणीच टाकायचं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी. आता हा खमंग ढोकळा कट करून घेते फोडणी दिल्यानंतर. ज्या साईजमध्ये तुम्हाला ढोकळ्याचे पीसेस हवे त्या साईजमध्ये लहान किंवा मोठ्या साईजमध्येही कट करायचे आहे. ढोकळा हा कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ थोडासुद्धा कुठेतरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. ढोकळ्याची कटिंग करून झालेली आहे. त्यानंतर हा ढोकळा मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे ढोकळा. आणि दाबूनही दाखवते. मस्त असा स्पंजी हा खमंग ढोकळा झालेला आहे. रंगही किती मस्त असा दिसत आहे. छान अशी जाळीही पडलेली आहे. अगदी स्पंज प्रमाणेच लगेच हा ढोकळा दाबला जात आहे. एकच नाही तर सगळेच असे हे पीस मस्त झालेले आहे. बाकीचेही खमंग ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवते. जसा हॉटेलचा खमंग ढोकळा असतो ना, मस्त असा जाडीदार आणि मोठे मोठे, तशाच प्रकारचा हा खमंग ढोकळा झालेला आहे. खमंग ढोकळा अगदी परफेक्ट येण्यासाठी जे रेडीमेड सम्राट म्हणा किंवा हिरा म्हणा हे बेसन पीठ येतं ना, त्या बेसन पिठाचा वापर करा, म्हणजे ढोकळा छान येतो. आणि घरी दळलेलं असेल तर बारीकच दळून घ्या. दळताना मात्र लहान गिरणीवरती दळा, म्हणजे त्यामध्ये गव्हाचं किंवा ज्वारीचं हे जे पीठ असतं ना गिरणीमध्ये अडकलेलं ते यायला नको, म्हणजे ढोकळा असा नक्कीच होईल. आता यामध्ये पाणी कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. अशी ही फोडणी द्यायची. आपण जेव्हा हा खमंग ढोकळा घरात बनवतो तर घरात सगळे व्यक्ती खाणारे नसतातच. एक केव्हा येतं तर दुसरी व्यक्ती केव्हा येते. तर अशा वेळेस सगळ्या खमंग ढोकळ्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर जेवढे आपल्याला हे ढोकळे खायचे आहे लगेचच तेवढे हे पीस प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्येच पाणी टाकायचं आहे जे आपण गोड केलेलं आहे ते. आणि बाकीचे हे जे ढोकळे आहे ना तसेच राहू द्यायचे आहे. जेव्हाही ज्या व्यक्तीला खमंग ढोकळे खायचे आहे त्यावेळेस मग पाणी टाकू द्यावरती. आता या प्लेटमध्ये मी हे 5 खमंग ढोकळे ठेवले. आता हे गोड केलेलं पाणी अशा प्रकारे खमंग ढोकळ्यावरती टाकायचं आहे आणि मग खायचं आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना जसा ज्युसली स्पंजी खमंग ढोकळा तशाच पद्धतीचा हा खमंग ढोकळा होत असतो. यासोबत तुम्ही चटणीही खाऊ शकतात किंवा नसेल चटणी तरी सुद्धा अशी मस्त हे खमंग ढोकळे लागतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. कुठेही बिघडण्यासारखं या रेसिपीमध्ये काही नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे खमंग ढोकळे बनवत असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे ढोकळे होतील. अतिशय सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार आणि रसरशीत
असे हे खमंग ढोकळे झालेले आहे. यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा किसही तुम्ही टाकू शकता किंवा असे सुद्धा मंडळी, खायला हे असाच खमंग झटपट ढोकळे आपण अगदी नाश्त्याचा दुसरा चविष्ट प्रकार लागतात. पाहूया. तर दुसरा प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी मी 6 बटाटे घेतलेले आहे. बटाटे आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, कारण बटाट्यांना धूळ वगैरे माती चिटकलेली असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर कुकरमध्ये टाकले. यामध्ये पाणी घालायचं आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे. 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या. मस्त अगदी मऊसूत हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. आता बटाटे हे शिजले जात आहेत तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 मिरच्या आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. तर आपल्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण हे घेऊ शकता. सोबतच धने घालायचे आहे. पोहे खाण्याच्या चम्मचने 2 चम्मच धने टाकले आणि 1 चम्मच शोप टाकली. एवढं हे साहित्य टाकून यामध्ये पाणी न घालता असंच हे मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. या प्रकारे आता हे वाटण झालेलं आहे. बटाटे सुद्धा मस्त शिजलेले आहे. बटाट्याची साल काढून घेऊ. बटाटा हा व्यवस्थित शिजला का लगेच तो चुरला जातो. सगळे बटाटे हे चुरून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. मोहरी तडतडल्यानंतर आता जिरे सुद्धा आपल्याला तडतडू द्यायचे आहे. दोघं मस्त तडतडले का त्यामध्ये कांदा घालायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण अर्धी वाटी कांदा इतपत टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा हा आपल्याला खूप असं जास्त भाजू द्यायचा नाही, तर असं थोडंसं 1 ते 1.5 मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे. अर्धवट असा कांदा भाजून झाला का त्यामध्ये हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, लसूण मिरचीचं ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. गॅस मात्र मीडियम ठेवा. मीडियम गॅसवरती व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात. साधारण 1 मिनिटापर्यंत परतून घेतलेला आहे. हे मसाले सुद्धा भाजले गेलेले आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे. मेथी सुद्धा अशी थोडी क्रश करून टाकते, म्हणजे आणखीनच आपली रेसिपी जी आहे ना मस्त चवीला लागेल. सगळं मिक्स करून घेतलं. आता बारीक करून ठेवलेले बटाटे या मसाल्यामध्ये टाकू. तर ही रेसिपी तुम्हाला कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात आणि मसालाही त्याचप्रमाणे करायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करण्याआधी त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, म्हणजेच पाव चमचा. चवीनुसार मीठही टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हळद मीठ सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे. सोबतच यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलं. त्यानंतर ही जी भाजी आहे ना, ही स्टफिंग काढायची आहे प्लेटमध्ये. अगदी मोजक्या साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे स्टफिंग तयार झाल्यानंतर एक पसरट बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेते. 2 कप बेसन पिठासाठी पाव कप तांदूळाची पिठी घ्यायची आहे. तांदूळाच्या पिठीमुळे मस्त कुरकुरीत ही रेसिपी होते. सोबतच पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढं हे साहित्य टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून असं थोडंसं पातळसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. भजींसाठी आपण पीठ भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं पातळसरही पीठ भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे भजींचंही थोडं घट्टसर असतं. त्यानंतर ब्रेड घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी 2 ब्रेड घेतल्या. 2 ब्रेड घेतल्यानंतर अशा क्रॉसमध्ये हे आपल्याला कापून घ्यायचे आहे. या प्रकारे ब्रेड ही कट करून झालेली आहे. त्यानंतर ही जी स्टफिंग आहे ती लावायची आहे. ही भाजी बटाट्याची, ही भाजी सुद्धा थंड झालेली आहे तोपर्यंत. अशा प्रकारे मस्त ब्रेडवरती ही पसरून घ्यायची आहे. अशी ही बटाट्याची भाजी पसरून झाली का दुसरी ब्रेड घ्यायची आहे आणि वरतून ठेवायची आहे. ज्यानुसार आपण सँडविच बनवतो ना, सँडविच प्रमाणेच हे ठेवायचं आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे. आणखीनही तशाच प्रकारे करून घेते. अतिशय सोपी ही रेसिपी आहे आणि चविष्टही आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. अशी ही भाजी लावलेली आहे. कमी किंवा अधिक तुमच्या चवीनुसार तुम्ही लावू शकता.
तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल गरम झालेलं आहे. असं थोडंसं हे पीठ टाकून पाहायचं, लगेचच वर आलेलं आहे. म्हणजे असंच तळण्यासाठी आपल्याला हे तेल हवंय. त्यानंतर ही ब्रेड अशा प्रकारे बेसन पिठामध्ये बुडवायची आहे आणि मग तळून घ्यायची आहे. बघा, मी दुसरी तुम्हाला टाकून दाखवते. अशी बुडवली का लगेचच तेलामध्ये ठेवायची आहे. काही सेकंद तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग झाऱ्याने पलटून घ्यायचंय. जसा मार्केटमध्ये मिळतो ना मंडळी ब्रेड वडा, त्यापेक्षाही अधिक चविष्ट आणि मस्त असा फ्रेश आपण घरच्या घरी बनवू शकतो हा ब्रेड वडा. अशा प्रकारे मीडियम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही. कमी केली तर हे वडे तेलकट होतील. मीडियम ते मोठ्या गॅसवरती तळले तर व्यवस्थित असे हे तळले जातात आणि जास्त तेलकटही होत नाही. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रंगही असा थोडासा लालसर झालेला आहे. असा रंग बदलला का मग तेलाच्यातून काढून घ्यायचे आहे. आणि ह्याच प्रकारे बाकीचे सुद्धा वडे आपल्याला करून घ्यायचे आहे. ब्रेड पकोडे म्हणू शकता तुम्ही याला किंवा ब्रेड वडा म्हणू शकता. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा हे ब्रेड वडे आपल्याला करून घ्यायचे आहे. अशी बारीक बारीक ही भजी होतात ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. हॉटेलपेक्षाही चविष्ट घरच्या घरी अगदी झटपट कमी खर्चामध्ये हा नाश्ता आपला झालेला आहे. मग आता आपण तिसरा प्रकार पाहूया. तुरीच्या शेंगा ह्या सोलून घेतल्या आणि साधारण 3 कप हे तुरीचे दाणे घेतलेले आहे. सोलून घेतलेले तुरीचे दाणे सर्वात आधी आपल्याला निवडून घ्यायचे आहे, कारण या दाण्यांमध्ये काही किडलेले दाणे असतात आणि जास्त वेळासाठी हे दाणे सोलून ठेवले ना असे थोडेसे लालसर हे होतात. पण हे किडलेले नाही. किडलेले दाणे मी पूर्ण हे निवडून घेतलेले आहे. निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतरच मग कुकरमध्ये टाकायचे आहे. आता हे दाणे आपल्याला शिजून घ्यायचे आहे, म्हणून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं. फक्त अर्धा ग्लासच टाकायचं आहे. कुकरचं झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवला. अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती एक शिटी काढायची आहे. आता शिटी ही निघत आहे तोपर्यंत एक छोटंसं वाटण करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या टाकल्या. यामध्ये पाणी न घालता असं हे जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे ह्या प्रकारे. आता हे वाटण झालेलं आहे तोपर्यंत कुकरची शिटी सुद्धा झालेली आहे. शिटी झाल्यानंतर शिटी आपल्याला हाताने अशी दाबून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. ही जी वाफ आहे पूर्णपणे निघू द्यायची आहे. 5 मिनिटं आपण थांबून घेऊ. आता वाफ ही पूर्णपणे निघालेली आहे. कुकरचं झाकण मी तुम्हाला उघडून दाखवते. दाणे पाहू कशा प्रकारे शिजलेस तर 1 ते 2 दाणे आपल्याला हाताने अशा प्रकारे दाबून पाहायचे आहे. दाणे हे छान कवडे होते. एका शिटीमध्ये मस्त असे मऊ झालेले आहे. असे मस्त शिजलेलेच दाणे आपल्याला घ्यायचे आहे. दाणे शिजताना आपण पाणी यामध्ये कमीच घातलेलं होतं, म्हणजे अर्धा ग्लास. तर अगदी थोडंच पाणी हे शिल्लक आहे. तरी सुद्धा ते पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. म्हणून एखादी गाळण घ्यायची आहे आणि त्या गाळणीमध्ये हे जे तुरीचे दाणे आहे संपूर्ण आपल्याला टाकायचे आहे. म्हणजे जेणेकरून यामध्ये थोडंसं काही पाणी शिल्लक असते ना ते सगळं निघते. म्हणूनच आपण दाणे हे शिजत असताना पाणी हे कमीच घातलं. जर का जास्त पाणी वापरलं तर दाण्याची चव सुद्धा पाण्यासोबत हे निघते. म्हणून पाणी कमीच घाला, म्हणजे जेणेकरून चव ही टिकून राहते. आता सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे घालायचे आहे आणि मिक्सरमध्ये असे थोडेसे प्लस मोडवरती फिरून घेतले का असं हे वाटण होतं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने. आता हे शिजवलेले दाणे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता किंवा ठेचणी घ्यायची किंवा एखादी मॅचर किंवा तेही नसेल तर तांब्या वगैरे प्याला घेऊ शकतात आणि त्याच्याने अशा पद्धतीने हे जे दाणे आहेत ना ठेचून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे बारीक होतात ना तशाच पद्धतीने अगदी झटपट हे बारीक होतात. अशा पद्धतीचेही एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण सुद्धा दाण्यांचं सारखंच झालेलं आहे आणि हे ठेचून घेतलेलं सुद्धा सारखंच दिसत आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये फक्त 1 पडीवर आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. त्यानंतर जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे. असं हे परतून झालं
त्या मीडियम साईजचा एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी कांद्याचे काप या कढईमध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि परतून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला परतून हा भाजून घ्यायचा आहे. असा अर्धवटपेक्षा जास्त कांदा हा भाजून झाला का त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचा आहे. परतून घेऊ. कांदा आणि मिरचीचं वाटण हे भाजून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमचने सांगायचं झालं तर अर्धा चमचा बडीशोप टाकली आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच पाव चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि पाव चमच हळद. गरम मसाला तुम्ही स्किपही करू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार कमी अधिक वापरू शकतात. सगळे मसाले हे कोरडे आहे. परतून घेतले. गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचा आहे. काही सेकंदसाठी हे परतून घेतलेले आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. त्यानंतर हे जे दाण्यांचं वाटण आहे ना ते या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपण या तुरीच्या दाण्यांचे वडे करणार आहोत. हे जे वडे आहे ना चवीला खूपच छान लागतात आणि अगदी मोजक्या साहित्यातच होतात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही. घरात उपलब्ध असलेले साहित्य वापरूनच आपण हे वडे करणार आहोत. परतून घ्यायचं आहे आणि परतत असताना चवीनुसार मीठ टाकलो आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा परतून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी अगदी गॅसची फ्लेम कमी करून कमी गॅसवरती हे जे मिश्रण आहे परतून घ्यायचं आहे. रंगही मस्त आलेला आहे. छान असा सुगंधही घरामध्ये सुटलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आता हे जे मिश्रण आहे ना दाण्यांचं हे आपल्याला पटकन गार करायचं आहे. म्हणून पसरट ताट घेतलं आणि ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढलं आणि असं पसरून घेते. म्हणजे पटकन हे गार होईल आणि आपली रेसिपी अगदी झटपट करायला सुरुवात होईल. पुढची गार होत आहे तोपर्यंत एका बाउलमध्ये मेजरमेंट कपाने सांगते 9 शिकाऊसाठी. तुम्ही जर का अनुभवी असलास तर अंदाजेही आपण हे बेसनपीठ घेऊ शकतात. साधारण 1.5 कप बेसनपीठ घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे जेणेकरून एकदम स्मूथ असं हे पीठ आपल्याला भिजवता येईल. आता हे जे बेसन पीठ आहे जास्त आपल्याला पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्ट सुद्धा भिजवायचं नाही. तर या प्रकारे भिजवून घेतलेलं आहे. भिजवलेलं बेसन पीठ हे बाजूला ठेवू. तोपर्यंत हे जे मिश्रण आहे दाण्यांचं ते सुद्धा थंड झालेलं आहे आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच अशा प्रकारचे याचे आपल्याला गोळे करायचे आहे. ज्या साईजचा आपल्याला वडा करायचा आहे त्यानुसार गोळे करायचे आहे. लिंबू असतो ना मोठ्या साईजचा त्या साईजचे गोळे करून आपल्याला हे चपटे करायचे आहे. ह्या प्रकारे आणखी तुम्हाला एक गोळा हा करून दाखवते. केलेले गोळे आपल्याला बाजूला ठेवत घ्यायचे आहे. दुसरा सुद्धा गोळा करून घेते. असा गोळा घ्यायचा. लहान किंवा मोठा हा तुमच्या आवडीप्रमाणे गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला वडा हा कितपत लहान किंवा मोठा साईजचा करायचा आहे त्यानुसार. आणि असं गोल केल्यानंतर चपटे करायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे या टिक्यांसारखं करून घेतलेलं आहे सगळ्या मिश्रणाचं. म्हणजे पुन्हा पुन्हा आपले हात हे भरत नाही. त्यानंतर बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशी ही टिक्की घ्यायची आहे. हे मिश्रण तुरीच्या दाण्यांचं आणि बेसन पिठामध्ये भिजवायचं आहे. बेसन पीठ असं वरतूनही पूर्णपणे घालायचं आहे आणि मग तळून घ्यायचं आहे. या प्रकारे तळण्यासाठी लोखंडाची कढई घेतली मी. कढईमध्ये तेल घालून तेल गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला अशा प्रकारे सोडायचे आहे. दुसरा सुद्धा करून दाखवते. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल तळता जमत नसेल तर ह्या प्रकारे सुद्धा तळून घेऊ शकतात. चमच घ्यायचा आणि चमचने अशा पद्धतीने हे वडे तेलामध्ये सोडायचे आहे. म्हणजे हातावरती जेणेकरून तेलही उडणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. तर 3 वडे हे तेलामध्ये सोडलेले आहे. ज्या पद्धतीने आपण बटाटा वडा करतो ना तशाच पद्धतीने हे आपल्याला करायचे आहे. तेल खूप असं कडकडीत गरमही असायला नको आणि गार सुद्धा नाही. तर मीडियम तापलेलं तेल आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम ठेवायची आहे. म्हणजे जेणेकरून वडा हा जास्त लालही बाहेरून होणार नाही आणि आतपर्यंत छान असा तळला जाईल. जर का गरम तेलामध्ये हे वडे सोडले तर बाहेरून तर ते लाल होतील आणि आतमध्ये कच्चं राहील, बेसन राहू शकते. म्हणून मीडियम तापलेल्या तेलामध्ये हे वडे सोडून मीडियम गॅसवरती तळायचे आहे.
वडे मस्त असे हे तळले जात आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त असा रंग आलेला आहे, सोनेरी छान असा. त्यानंतर तेलाच्या आतून पूर्णपणे तेल निथळून हे वडे काढून घ्यायचे आहे. तर हे जे वडे आहे अजिबात तेलकट होत नाही, म्हणून टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही वडे हे तळून दाखवते. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही तुरीच्या ओल्या दाण्यांची रेसिपी आहे. नाश्त्याला असो किंवा छोट्या मोठ्या भुकेला असो, तुम्ही जर का तुमच्याकडे तुरीचे दाणे असतील तर अशा पद्धतीची रेसिपी ही नक्कीच करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या घरातील सर्वच मंडळीला ही जी रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांच्या वड्यांची आवडेल. याच पद्धतीने सगळे हे जे वडे आहे मी तळून घेते. तर मंडळी, वडे तळून घेत आहेत तोपर्यंत माझं एक छोटंसं तुम्हाला निवेदन आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलातच, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. अशा प्रकारचे मी काही वडे हे तळून घेतलेले आहे. बाकीचे राहिलेले वडे आपण हे नंतर तळू किंवा फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवसानंतरही हे वडे आपण बनवू शकतो. आज तळलेले वडे मी तुम्हाला दाखवते, अजिबात तेलकट झालेले नाही. तोडूनही दाखवते. आजपर्यंत भरपूर असं सारण भरलेलं, अगदी मोजक्या साहित्यात आणि अजिबात तेलकट न होणारी ही रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवू शकतात किंवा केव्हाही खायला बनवू शकतात. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही मस्त चविष्ट रेसिपी आहे. ठिकाणी ह्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एकाधिक बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा मीडियम साईजचा बटाटा आहे. त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ. त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे. असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे. आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी. 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात. आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे. 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे. अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात. किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात. म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात. आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ. म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही. हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ.
जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही. तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवं आहे. पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना, तोच सोडा वापरायचा आहे. सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे. जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. हे बॅटरही तुम्ही पाहू शकता, इतपतच थिक ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण डोसा पसरून घेतो ना, त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे. पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही. तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे. ह्या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं. झाकण उघडून दाखवते. असा हा रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घेऊ. खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. छान असं हे दिसत आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे, दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात, किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते. आता हा जो उत्तप्पा आहे मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अतिशय सॉफ्ट असा हा उत्तप्पा राहतो, अजिबात चिवट होत नाही. आता ही आपण रेसिपी 5वा तुम्हाला प्रकार कशी वाटली पाहूया. मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. रेशनचा तांदूळ घेतला. रेशनचा तांदूळ असा जाड असतो. तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल, तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता. मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात. ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीमुळे डोश्याला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो. त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथी दाणे घालायचे आहे. जास्तही मेथी दाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथी दाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं.
आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे, म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ मस्त अशी भिजलेले आहे. त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे. दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे. अजिबात जाडसर दळायचं नाही. जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही. डोसा हा पसरवताना तुटतो. अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही. पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते. त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी अजिबात न तुटता असे होत असतात. साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं हे खाली होतं. अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये. मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे. तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता. तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो. आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकण्याच्या आधी आपण डोश्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ. एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू. सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याचे पाणी टाकले आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे छान असे मऊ आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले. स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे. शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर परतून घेऊ. तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे. तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा. तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे. आता डोसा बनवूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण हे घट्टसर होतं. डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही. जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं. आता डोसा बनवण्यासाठी डोसाचा तवा गॅसवरती ठेवून घेतला.
सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात, किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही, तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे. तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. तवा हा कडकडीत तापलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे. त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या. त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे. डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे. मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. पण शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच. असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. डोशाचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल. डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात. एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही. अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात. कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरकून घ्यायचा आहे तव्या जवळून. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे. जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात. आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोशाची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही. तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे. ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही. मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात. वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. असा रोल करून घेते. तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे. अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा. तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागतात. तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे. जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. डोसा हा तोडत असतानाच तुम्ही पाहू शकतात किती क्रिस्पी हा झालेला आहे. डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या मीडियम साईजच्या वाटीने मी तांदूळ घेत आहे. तर हा जो आपण भातासाठी तांदूळ वापरतो ना कोलम, तोच घेतलेला आहे मी. 1 वाटी घेतलेला तांदूळ पसरट भांड्यामध्ये टाकला. पुन्हा दुसरी वाटी तांदूळ घेतलेला आहे. 2 वाटी तांदूळ टाकलेला आहे. 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेते. अशी पांढरी ही साल नसलेली डाळ घ्यायची आहे. डाळ टाकल्यानंतर अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला. पाव चमचा इतपत, जास्तही मेथी वापरायची गरज नाही. आता हिवाळा आहे म्हणून मेथी नक्कीच घाला. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. जास्त खूप सुद्धा हे रगडायचं नाही. असं अलगद हाताने सोडून हे पाणी आता काढून घेते. यामध्ये दुसरं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून झालेले आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे.
जे आपण कांदा पोहे बनवतो ना रेग्युलर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहे. 1 वाटी पोहे टाकले, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता सुद्धा पुन्हा 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. म्हणजे पोह्याला काही चिटकलेली घाण वगैरे असते, धूळ, ती सुद्धा निघते. आता हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. अलगद हाताने सोडून घेतलं आणि पाणी हे काढलेलं आहे. आता हे साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी भिजण्यासाठी आपल्याला जास्तही टाकायचं नाही, तर डाळ तांदूळाच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल ना इतपतच पाणी टाकायचं आहे. ह्या प्रकारे आता पीठ अगदी परफेक्ट आंबवण्याची मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगते. हिवाळ्यामध्ये फक्त, उन्हाळ्यामध्ये इतका आपल्याला वेळ लागत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये सकाळी 7 वाजेला मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घातले. त्यानंतर 5 तास भिजून घेतले, म्हणजे दुपारी आता 12 वाजलेले आहे. 12 वाजेला मी तुम्हाला हे दाखवत आहे. अशा प्रकारे डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहे. 12 किंवा अर्धा पाऊण तास तुम्ही इकडे तिकडेही करू शकतात. 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यावरचं पाणी आपल्याला काढायचं नाही, तर त्याच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे. म्हणूनच डाळ तांदूळ भिजण्यासाठी फक्त त्यावरती 1 इंच वरती पाणी येईल इतपतच पाणी आपण घातलेलं होतं. असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगदी स्मूथ आपल्याला वाटायचं आहे. ह्या प्रकारे आता हे आपल्याला आंबवायचं आहे, म्हणून ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्याचा वापर करा. पातेल्यामध्येही तुम्ही घेऊ शकतात किंवा कुकरचा वापर करा. कुकरमध्ये पीठ छान असे फुलून येतं. तर मी कुकरमध्ये हे वाटलेलं डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे ते घातलं. पुन्हा तशाच प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजत घातलेले सगळे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना मात्र एकदम स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे, जाडसर वाटायचं नाही. आणि जास्त ही डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका. असं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं जर का वाटलं तर अगदी स्मूथ असं हे वाटलं जाते. तर अशाच प्रकारे 3 बॅचमध्ये हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे. आणि स्टीलचं जे कुकर आहे ना माझं, त्या कुकरमध्ये मी स्टीलच्या कुकरमध्ये काढून घेते. स्टीलचं कुकर जर का नसेल तर पातेल्याचा वापर करा, पण ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका. अशाच प्रकारे संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. इतपत हे पातळसर आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे. झाकणाला रिंग राहू द्यायची आहे, त्यासोबतच शिटी सुद्धा राहू द्यायची आहे. आता कुकर हा लावून घेऊ. कुकर लावून घेतल्यानंतर आता हिवाळा आहे, हिवाळ्याचं टेम्परेचर खूप कमी असते, म्हणूनच आपल्याला एखादी ब्लँकेट घ्यायचं आहे किंवा असा जाड टॉवेल घ्यायचा आहे. तर मी हा जाड टॉवेल घेतला आणि दुप्पट घडी करून हा कुकर झाकून ठेवते, म्हणजे उष्णता होईल आणि आपलं पीठ मस्त जे आहे ना इडलीचं छान असं हे फुलून येईल. तर ही जी प्रोसेस आहे ना हिवाळ्यामध्ये नक्कीच करा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आता झालेली आहे सकाळ आणि आपण रात्रभर असंच हा टॉवेल राहू दिलेला आहे कुकरवरती. आता हा जो टॉवेल आहे मी तुम्हाला काढून कुकर सुद्धा उघडून दाखवते. आपण इडल्या करायची आहे सकाळी नाश्त्याला. काल दुपारी आपण डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले होते. कुकर हे अर्ध होतं आणि आता सकाळी तुम्ही पाहू शकतात 7-7:30ला मी तुम्हाला दाखवत आहे. साधारण मस्त असं हे जे पीठ आहे फुलून आलेलं आहे. मिक्स करून घेते. जर का इथेच मिक्स केलं तर यातलं जे पीठ आहे इडलीचं हे खाली पडेल, इतकं हे फुललेलं आहे. दुप्पटीपेक्षाही जास्त असं हे फुलून आलेलं आहे. लहान भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेते वरचं आणि त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर का या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घातले आणि ह्या वेळेसच वाटून घेतले तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, रॅशनचा घ्या, जाळ घ्या, अशाच प्रकारे पीठ मस्त हे फुलून येणार आहे. आता हे पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जाड किंवा जुना किंवा रेशनचा तांदूळ वापरलेला नाही, कारण याआधी सुद्धा मी 3 प्रकारच्या इडलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये मला काही कमेंट्स होत्या का ताई आमच्याकडे आम्हाला रॅशन मिळत नाही, आमच्याकडे जाड तांदूळ नाही किंवा जुना तांदूळही नाही, तर आम्ही कशा प्रकारे इडल्या बनवायच्या जर का रॅशनचा तांदूळ नसेल तर. तर त्या व्हिडिओलाच अनुसरून मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर का नसेल तुमच्याकडे जाड तांदूळ रेशनचा तर तुम्ही ह्या तांदूळाचा सुद्धा वापर करून मस्त अशा स्पंजी इडल्या करू शकता. अशा प्रकारे तर इडल्या मस्त अशा जाळीदार स्पंजी होण्यासाठी जेव्हा आपण इडलीच्या प्लेटीमध्ये मिश्रण भरतो ना त्याआधीच आपल्याला पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपण प्लेट ठेवली का लगेचच ती भरकन छान अशी फुलून येते. आता तेल हे लावून झालेलं आहे. तेलाचं जे वाटी आहे ते आपण बाजूला ठेवू आणि ह्या प्लेटींमध्ये आता मी तुम्हाला हे इडलीचं
मिश्रण भरून दाखवते. अशा प्रकारे टाकायचं आहे, थोडंसं खाली राहू द्यायचं आहे म्हणजे इडली ही फुलेल. तर मंडळी, तुम्ही हा इडली बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर का आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते क्लिक करून ऑलवरती त्याला प्रेस करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येतील. आता इडली प्लेटींमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे, पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच राहू द्यायची आहे. मोठ्या फ्लेमवरती फक्त 8 ते 10 मिनिटापर्यंत हे स्टीम करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता ही इडली दाखवलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे. अगदी दुप्पटीने ही इडली फुलत असते. आता स्टीमरच्या आतमधून इडलीची प्लेट ही काढून घेतलेली आहे. थोडी गार होऊ द्यायची आहे. गार होत आहे तोपर्यंत ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ना त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग अशा प्रकारे ह्या मिनी इडल्या सुद्धा ठेवायच्या आहे. झाकण ठेवायचे आहे. ह्या मिनी इडल्या व्हायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनिटांमध्येच ह्या इडल्या होतात. आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आहे. तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा गार झालेल्या आहे. पूर्णपणे थंड सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. अगदी हलकं असं थोडं कोमट आहे. थोडं हलकं गरम असतानाच ह्या इडल्या एखादी सुरीने किंवा चमचने काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी ब्रेड सारखी लुसलुशीत ही इडली दिसत आहे. अशाच प्रकारे बाकीच्याही इडल्या ह्या काढून घेते प्लेटमधून. इडली प्लेटीला सुद्धा ह्या इडलीचं जे मिश्रण आहे ते चिटकत नाही, अगदी भराभर या निघत असतात. आता तशाच प्रकारे सगळ्या ह्या मिश्रणाच्या इडल्या आपल्याला करायच्या आहे. अगदी पटकन ह्या इडल्या होत असतात ह्या स्टीमरमध्ये. बनवलेल्या इडल्या ह्या प्लेटच्या बाहेर मी काढून घेते. तोपर्यंत मंडळी, आपलं चॅनल हे जे आहे फेसबुक पेजवरती सुद्धा ओपन केलेलं आहे. तर फेसबुक पेजवरती सुरेखाज रेसिपी या नावाने आहे. तर हा मस्त इडली बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो करा आणि लाईक नक्कीच करा. त्यासोबतच त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता. अशाच प्रकारे सगळ्या इडल्या ह्या बनवून घ्यायच्या आहे. तर यामध्ये आपण ठेवलेली जी मिनी इडलीची प्लेट होती ना ते सुद्धा झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे आणि मिनी इडलीची प्लेट सुद्धा आता स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेली आहे. अशा ह्या छोट्या छोट्या मिनी इडल्या मस्त अशा ह्या होत असतात. हे गरम आहे, थोडंसं गार झाल्यानंतर अगदी भरकन ह्या इडल्या बाहेर निघत असतात. अशा प्रकारे छोटे छोटे ह्या होत असतात. तर असे हे छोटे छोटे खमंग ढोकळे कसे बनवायचे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे हे मिनी इडल्या किंवा मिनी खमंग ढोकळे बनवून देऊ शकता. तर मंडळी, ह्या इडल्या तुम्ही पाहू शकतात किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि जसा स्पंज असतो ना, स्पंज सारखीच ही इडली दाबली जात आहे. एवढी ही सॉफ्ट इडली झालेली आहे. अशी मूठ घेतली ना अगदी मस्त अशी ही दाबली जात आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल का इडली ही किती स्पंजी झालेली आहे. तोडून सुद्धा दाखवते. आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार अशी स्पंज सारखी ही इडली दिसत आहे, पांढरी शुभ्र अशी तोडून यासोबत सांबार किंवा चटणी सोबत ही इडली खायला मस्त अशी लागते. मी सोबतच शेंगदाणे मिरची लसूणची चटणी केलेली आहे. तर चटणी बनवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही कारण व्हिडिओ हा जास्त मोठा झालेला असता. अशी ही मस्त स्पंजी इडली चटणी सोबत खायला चविष्ट अशी लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा फक्त इंद्रायणी तांदूळ वगळता कोणत्याही तांदूळाची अशा पद्धतीची इडली ही करून पहा. चवीला मस्त अशी लागते आणि दिसायलाही छान पांढरी शुभ्र अशी होते. तर मंडळी, फक्त एकच इडली नव्हे तर सगळ्याच इडल्या अशा मस्त होत असतात. तर हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा. हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तुम्ही अशा पद्धतीने इडली करा, छान येईल. उन्हाळा असला तर कुकरवरती टॉवेल वगैरे टाकायची काही गरज नाही. तुम्हाला कोणत्या वेळेस नाश्त्याला हे इडल्या करायच्या आहे त्या वेळेनुसार तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण भिजत घाला. म्हणजे आता आपण अगदी सातवा परफेक्ट अशा प्रकार जाळीदार पाहूया. स्पंजी इडल्या तुमच्या होतील. मग 2
2 मोठ्या साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचे असतील तर 3 घ्या. आणि 1 शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे सुद्धा सालं काढून चिरून घेतलेले आहे. मीडियम साईजचा एक बीट होता, बीट अर्धा घेतलेला आहे. बीट सुद्धा आपल्याला आधी सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काप करायचे आहे बारीक. 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्लावरचे तुकडे करून. तर सगळ्या भाज्या आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मगच चिरून घ्यायचे आहे. त्यासोबतच 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे. तर हे ताजे फ्रेश वाटाणे आहे. सध्या मार्केटमध्ये वाटाण्याच्या शेंगा येतात, म्हणून तो ताजा वाटाणा घेतलेला आहे. नसेल तुमच्याकडे शेंगा येत अजून तर तुम्ही फ्रोझन वाटाणा सुद्धा घेऊ शकता. आता गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये फक्त अर्धी पळी आपल्याला तेल घालायचं आहे. जास्तही तेल घालायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त अर्धी पळी तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक, तो टाकायचा आहे. टमाटरला मुळात थोडासा आंबटसरपणा असतो. असं तेलामध्ये सुरुवातीला टाकला ना चव छान लागते भाजीमध्ये, आंबटसर येत नाही. अशाच प्रकारे सगळ्या भाज्या या कुकरमध्ये आपल्याला टाकायच्या आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर या ठिकाणी साधारण 1 चमच मी मीठ टाकलं आणि मिठासोबतच आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला वापरायचा आहे. तर या ठिकाणी मी एव्हरेजचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. असं मीठ आणि मसाला टाकून तेलामध्ये ह्या भाज्या जर का आपण परतून घेतल्या आणि मग शिजवल्या तर भाजीची चव अप्रतिम लागते. तुम्ही जर का अशा पद्धतीची भाजी कधी बनवली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा. तुमच्या घरातली सगळ्यांनाच ही भाजी आवडेल. आता साधारण मिनिटभरासाठी ह्या भाज्या परतून घेतलेल्या आहे. त्यानंतर वाटाणे सुद्धा टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण जर का ह्या भाज्या परतून घेतल्या तर भाज्या तर पटकन शिजतातच, शिवाय चवीला सुद्धा पावभाजी मस्त अशी लागते. आता भाज्या परतून झालेल्या आहे. ह्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहे, म्हणून पाणी घालायचं आहे. तर एवढ्या भाज्यासाठी 1 ग्लास पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे. असं उकळतं गरम पाणीच घाला भाज्यांमध्ये, म्हणजे आणखीनच भाजीची आपली चव छान येते. मिक्स करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता इतपतच पाणी टाकायचं आहे, भाज्या बुडतील इतपत. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे. पहिली शिटी ही मीडियम गॅसवरती काढायची आहे आणि नंतरच्या 2 शिट्या अगदी गॅसची फ्लेम कमी केली आणि कमी फ्लेमवरती 2 शिट्या काढल्या. अशा प्रकारे 3 शिट्या काढून पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवलेला आहे. आता भाज्या पाहू. भाज्या मस्त अशा या शिजलेल्या आहे. त्यानंतर मॅचरने ह्या भाज्या आपल्याला पूर्ण मॅच करून घ्यायच्या आहे. भाज्या अगदी स्मूथ छान शिजल्या ना पटकन अशा एकजीव होतात. भाज्या अशा स्मूथ ठेचून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये मीडियम चमचा इतपत तेल टाकायचं आहे. तेलासोबत थोडं बटर सुद्धा टाकते. पूर्ण तेलामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. गरम होऊ द्यायचं आहे. हलकंसं गरम झालेलं आहे. तर या ठिकाणी 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहे. पावभाजीसाठी कांदा थोडासा आपल्याला जास्त वापरायचा आहे. साधारण 1 मोठी वाटी कांदा चिरलेला या तेलामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. 1.5 ते 2 मिनिटापर्यंत कांदा असा मीडियम फ्लेमवरती परतून घेतला. कांदा भाजत असतानाच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा याची अशी बारीक प्युरी करून घेतलेली आहे. ती पेस्ट सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. असं मिनिटभरासाठी आलं लसूण हे परतून घेतलं ना, आले लसूणचा जो कच्चेपणा असतो ना तो निघतो आणि भाजीमध्ये आले लसूणचा वासही येत नाही. कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे, जास्तही जाळायचा नाही. त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते. तर मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे आणि भाजीला रंगही छान येतो, घरीच बनवलेली आहे. तुम्ही घेतलेली मिरची पावडर ही तिखट असेल तर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घाला आणि 1 चमचा मिरची पावडर टाका, साधी तुमच्याकडे जी असेल ती, म्हणजे भाजीला रंग छान येतो. सोबतच 2 चमच या ठिकाणी पावभाजी मसाला वापरलेला आहे. 1 चमचा भाजी शिजते वेळेस सुद्धा वापरलेला होता. टोटली 3 चमच पावभाजी मसाला वापरलेला आहे. मसाला हा जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. कमी फ्लेमवरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या मिनिटापर्यंत हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे. अर्ध्या मिनिटानंतर झाकण काढून घेते. मसाले हे परतून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा रंगही आलेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे.
असं हे परतून घेतलेलं आहे. मसाले मस्त व्यवस्थित असे हे भाजू द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग जे आपण भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या भाज्या घालायच्या आहे आणि मिक्स करून घेऊ. भाज्या ह्या शिजत असताना आपण यामध्ये पावभाजी मसाला आणि मीठ घातल्यामुळे भाज्यांना चव छान आलेली आहे आणि रंगही लालसर आलेला आहे. यामुळेच भाजी मस्त अशी आपली होत असते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी काश्मीरी मिरची पावडर वगैरे न वापरता मस्त असा भाजीला रंग दिसत आहे आणि छान अशी दाटसरही झालेली आहे. भाजी ही थोडी घट्ट आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळ करण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. पुन्हा 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि ते गरम पाणी वापरत आहे. भाज्या शिजते वेळेस 1 ग्लास पाणी घातलेलं होतं आणि आता 1 ग्लास पाणी टाकलं. टोटली ही भाजी बनवण्यासाठी मी 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. थंड पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही अजिबात. आता भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. त्यानंतर गॅस अगदी कमी केलेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. त्यासोबतच अगदी हॉटेलसारखी चव येण्यासाठी या ठिकाणी थोडासा बटर पुन्हा घालते मी. अगदी थोडासा किंवा स्किप सुद्धा करू शकतात. फक्त कोथिंबीर घाला, बटर घालायचा नसेल तर, आणि मिक्स करून घ्यायची आहे. आता भाजीमध्ये पाणी घालायचं होतं तेवढं घालून झालेलं आहे. अगदी परफेक्ट अशी ही पावभाजी झालेली आहे. इतपतच थिक ठेवायची आहे पावभाजी. त्यानंतर सगळ्या शेवटी आता भाजीमध्ये मीठ टाकते. साधारण अर्धा चमचा. भाज्या जेव्हा शिजत होत्या त्यावेळेस सुद्धा मिठाचा वापर केलेला होता. नंतर मीठ आपल्याला बेतानेच वापरायचे आहे आपल्या चवीनुसार आणि मिक्स करून घेते. भाजीला रंगही तुम्ही पाहू शकतात किती छान आलेला आहे आणि जशी हॉटेलमध्ये पावभाजी मिळते ना तशाच पद्धतीची ही पावभाजी दिसत आहे. आता पावभाजी खावंसं वाटते त्यासोबत पावसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा किंवा पॅन ठेवून घ्यायचा आहे. पाव चमचा बटर टाकायचा आहे. बटर थोडंसं विरघळलं का त्यामध्ये एव्हरेजचा पावभाजी मसाला जो आहे ना कोरडा तो मसाला घातलेला आहे. त्यानंतर ही लादी पाव घेतलेली आहे. पावभाजीची जी पाव मिळते ना ती पाव अशी कट करून घ्यायची आहे आणि ती पाव अशा प्रकारे शेकून घ्यायची आहे. पाव शेकत असताना गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे म्हणजे पाव छान अशी शेकली जाते. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा फ्री असतो ना त्यावेळेस जर का भाजी चिरून ठेवल्या तर ही पावभाजी बनवायला फक्त 20 मिनिटं लागतात. 20 मिनिटांमध्येच तयार होते आणि जास्त काही भांडेही न भरता. अशा प्रकारे मस्त उलटून पलटून ही पाव शेकून घेतलेली आहे. थोडंसं वरतून सुद्धा बटर लावलेलं आहे. पाव मस्त अशी शेकून झालेली आहे. जास्त ही पाव जाडायची सुद्धा नाही, नाहीतर कळवट लागते. कमी ते मिडियम गॅसवरती मस्त पाव शेकलेली आहे. आता आपल्याला प्लेट तयार करायची आहे पावभाजी खाण्याची. पाव ठेवलेली आहे, सोबत कांदा सुद्धा आहे बारीक चिरलेला आणि ही मस्त अशी गरमागरम पावभाजी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खायला तर अतिशय मस्त अशी लागते. कारण सगळ्या अशा फ्रेश भाज्या हिवाळ्यामध्ये ह्या मिळत असतात. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकतात ही पावभाजी. अगदी हॉटेलसारखी मस्त अशी रंगाची आलेली आहे पावभाजी. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी थोडंसं यामध्ये बटर घालते. दिसत आहे ना जशी आपण हॉटेलमध्ये जाऊन आपल्या पुढे पावभाजीची प्लेट येते ना तशाच पद्धतीची ही प्लेट आपण घरी बनवलेली आहे. तीही अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने. अशी ही पाव घ्यायची आणि पावभाजी लावायची. आहा, पावभाजी खाण्याचा मज्जाच काहीतरी वेगळा. तर अशी ही साधी सोपी पावभाजी चविष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा. असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.